नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय सांगोल्याच्या खिलार गाई बाजारात आणि बाजारातील गायींची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक रविवारचा आपण बैल बाजार असेल, खिलार गाय बाजार, म्हैस बाजार, एचएफ गाई बाजार असे संपूर्ण बाजार आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो. तर एक काजळी खिलार कालवड आले बाजारात, बघून घ्या, एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी हा बाजारचा वार रविवार असतोय. तर जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहे आणि कालवडी माहिती आपण जाणून घेऊया. तर मालक कोण आहे? या गे गाव कुठला मालक? हो, गाव नांदुरे, पंढरपूर तालुका. नांदुरे, पंढरपूर तालुका. किती महिन्याचा कालवड आहे? 10 महिन्याचा आहे वासरू. 10. कुठला उळू भरला होता? काय हे ओंबऱ्याचा आहे. उंबऱ्याचा. गाय तुमच्या घरचीच आहे काय? हा, गाय घरची. व्यापार नाही तुमचा? नाही व्यापार नाही, घरचं जायचं. बरं, तर बघू शकताय कालवड कसं आहे. किती महिन्यात म्हणला? 10 महिन्याचा. 10 महिन्यात. लागले काय त्याला एवढं? हे वाहनात बार पायाला लागले काय? हा. बरं, किती सांगताय मला किंमत? 50,000 रुपये. 50,000 रुपये कालवडी किंमत सांगितलेली. कितीपर्यंत द्याल काय? काय हिशोबाने देऊया. सोडाई किंमत हिशोबात किंमत सांगा की. 40,000 रुपयाला देऊया. 40,000 आलं तर दे, असं मालकाचं म्हणणं आहे. आणि काहीला बट्टा बस तर काय? काय नाही बरं. बटा नाही, काय नाही. बरं, त्यात काय कमी जास्त होईल का हो व्यवहार? व्यवहारात होईल कमी जास्त. कुणाला पाहिजे असेल तर मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा मालक. 82 61 95 73 65. ठीक आहे, तर ही कालवड आहे आणि कोणाला पाहिजे असेल तर मालका नंबर दिलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद. किती झाली? खाली मागाशी झाली. तसं नाही हो, विले कधी म्हणलं गाय बाजारात आलेलं नाही म्हणत. ही गाय विले कधी? वेळ हे तुम्हाला सांगतो ही तिथंच वासरू आहे ना? आहे. तीच म्हणलं एवढं मोठं दिसतंय, मागाशी कशी काय विली म्हणलो. मी विचारलंय खाली कधी म्हणजे विले दूध किती चालू आहे काय? 3 लिटर. हा? 3 लिटर 2 टायमाग मिळून हो. 1.5 लिटर दूध आहे. खाली काय कालवड आहे? आणि किती किंमत सांगताय गायची? किंमत ह्याची 25. कुठला उळू भरला होता गायला? आपला घरचाच. तुमच्याकडे उळू आहे? 2 काय नाव आहे तुमचं? गणेश केंगार, गिरीश केंगरगाव, मोठेवाडी. मोठेवाडी, माळशिरस तिथली गाय आहे. आणि घरचा उळू भरला होता. 3 लिटर दूध आहे गायला, 1.5 लिटर. आणि धार काढून देते आपण का भाला वगैरे काढला लागतो? दारा देते काढून. शांत स्वभाव. दाताला कशी आहे? दाताला हे झाली आता संपली. आणि किती वेळा ही पिलो आहे? 4था का 5वा? 4th 5th आहे. किंमत किती? 25,000. 25. आतनं काय होय ना थोडं 20च्या आतनं? नाही का? बरं, तरी कितीपर्यंत सोडचाल काय? नाही दिली आता काय केवढ्याला दिली? 20ला दिली. 20ला दिली. ठीक आहे, तर 20,000ला हिचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो. खाली कालवड आहे. साधारणपणे 4 महिन्यात तर कालवड असेल, बरोबर 4 आहे? महिन्यात. आणि परत काय गाव नसेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं खिल्लार गाईचं हे होतंय मित्रांनो. तुमच्याकडे काही व्यापार आहे तुमचा? नाही घरचे. ठीक आहे, धन्यवाद. आलेलो आहे, ग्राउंड रिपोर्ट चालू आहे. आणि बाजारातील कसला बैल आहे बघून काय मित्रांनो. एकदम मोठ्या मापाचा आहे, हत्तीसारखा बैल आहे. 2 आहेत बरं का तसली. हो, कुणाचा आहे? कुणाचा आहे? तुमचा आहे? कुठलाही? कुठनं आणलं याला? नाही का? हे कोणाचं आहे? ते काय बघा तसलं. ती कुठल्या ह्याच्यात येते ती कमेंट करून सांगा. हे आता काय बाजारात नवीनच आलेला आहे. हत्तीसारखी बैल आहे ती. इकडं बी आहे ती. काय म्हणावं याला आता? पुन्हा येईल हो ही. मालकच जागेवर नाही. तुम्ही काय व्यवहार चालू आहे? बर, काय ती कसली बैल आहे ती? काय वळूची म्हणजे? या की इकडं. तुम्हाला माहिती आहे की, पण कशात मोडते ती? काय जातीवंत बैल? नाही, जातीवंत म्हणजे कशात मोडते ती सांगा. हा, जर्सी मध्ये मोडते. बर, तो गिअर मध्ये मोडतोय पर्यंत. पलीकडला काळा. बर, पलीकडे बांडा ते जर्सी. तिकडे काय आहे का नाही? ही सगळी एका मालका येते. एका मालकात त्याने गोटेवाल्याने घेऊन आला बर ते गेला नाश्ता करायला. बर, ठीक आहे. तर सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या आकर्षण आहे मित्रांनो. हत्ती या मापाई 4 बैल आहे. देव काही ती एक आहे, ती एक आहे, 2 आणि तिथं 2 आहे ते. आणि पलीकडे एक आहे. कधी गेले? गाई येऊन 10 दिवस झाले. 10 दिवस. दूध किती चालू आहे? 3 लिटर. 3 3 लिटर. काय झाले खाली? हुंड आहे खाली.
होंडा आहे का वळूकडला आहे का इंजेक्शन दिलं तर इंजेक्शन केलं होतं इंजेक्शन केलं दाताला संपली आहे काय आता साईज येते काय आणि दूध किती देते 3 लिटर दूध देते किती किंमत सांगताय 40,000 40,000 कितीपर्यंत मागते काय मग ती 30-32 मागते तिला बरं किती आलं सोडायचं 32,000 तर द्यायची 32 साल तर त्याची काय बघून घ्या खाली पिलो विकलं काय आणि दिली ना 32ला दिली 32 ला दिले हा. मोबाईल नंबर 9604 हं 76 हं 2027 ठीक आहे धन्यवाद हाय त्या काय अजून दिशी गाय नाही राव एकच होती गाय ती दिली का? पाऊस नाव पाणी काय पडलं नाव काय तुमचं मारुती टोपा शिंदे गाव तुळशी तुळशी तालुका माळा माड्या तालुका ठीक आहे. धन्यवाद जाऊ द्या पोरं गडबड करायला तुम्हाला तर सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला खिलारगाय आज खिलारगाय बाजारामध्ये ही हत्तीसारखी बैलं आली ती बरं का आणि इथं टॉप क्वालिटी या गाय ज्या व्यवहार होऊन झालेल्या गाय त्या आपण आता त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया बाजारामध्ये गाई जास्त वेळ राहत नाही आता ही एक चांगल्या क्वालिटीची गाय आहे तिथं बघून घेऊया हिची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ह्या गायची प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे फक्त मालक जागेवर नाही ही गाय मला वाटतं तिसऱ्या व्यताला वेळ झाले दाताला संपली आहे वळूकडनं भरलेले 3-3 लिटर दूध देते असं मालकांचं म्हणणं आलंय आणि पण मालक जागेवर नाही मागाशी एका म्हणजे बाजारात त्यांच्यासोबत आलेल्या माणसाने माहिती दिली आपल्याला गाय एकदम देखील आहे बघून घ्या मारा बिरायची गाय आपल्याला इकडे या तर वळूकडनं भरले साधारण हिची किंमत काय आपल्याला म्हणजे कितीला झाला व्यवहार माहीत नाही बरं का कितीला व्यवहार झाला असेल कमेंट करून सांगायचा तशीच ही ती गाय बघा हिचा व्यवहार झालेला आहे हिचा पण माहीत नाही कितीला झाला पण सांगोला बाजारात खिलार गाय राहत नाहीत बरं का सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी गाय आहे त्या आणि आपण आता पुढल्या गायी कव्हर करण्यासाठी बाजारामध्ये जाऊ तिथे एक खिलार गाय आहे बरं का पण ही बैल मधनं अन्न कुठं डोळ्याला हे करते बरं का एक सलगरी गाय आहे इथं हिची पण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आपल्या भागात या गायला काय म्हणतात कमेंट करून सांगा दाताला 4 दात आहे गाय मालक तुमचे गाय गाव कुठला आहे गाव चंचवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर बर ही सलगरी गाय आहे काय हा गाव गाय कसली आहे बरं खिलारमध्ये कशात येते खिलारीमध्ये आहे म्हैसूरमध्ये म्हैसूरमध्ये येते गाय बरं हा किती किंमत सांगताय तिची किंमत सांगतो 80,000 80,000 वळू कुठला भरला होता काय वळू भरलाय थरंगपळचा पाखऱ्या पाखऱ्या भरलाय दूध किती देते गाय वेल्यावर गेल्यावर दूध देते एक 2-3 लिटर देते 2-3 दाताला कशी आहे? दाताला म्हणजे जुळली आहे. जुळले आणि दुसऱ्या येताची आहे दुसऱ्या बेताची आहे किती दिवस राहिले आता हे तिथे राहिले तर एक मला वाटतं महिना किंवा 15 दिवस असतील तारीख काय जरा कळत नाही वाचायला येत नाही ना असं आहे काय हा पण अंदाज तर महिन्यावर माहित असेल या आकाडात भरली आमुष्याला भरली असं काय हा ते आहे पण आता काय लक्षात राहिलं नाही गरिबीतनं लक्षात राहिलं नाही ना. आता गरिबी जर लक्षाचा काय विषय कामात आणि त्याचं हे काय आपल्याला कळतच नाही ठीक आहे पण गरिबी जाईल तर कुठं विषय येतोय काय कसं नवं कसं आहे आकडा कळत नाही लिहाय वाचायचा हा म्हणजे शाळा कमी असल्यामुळे हा. लक्षात नाही आणि लिहून ठेवलंय का नाही ठेवलंय हा परत पोराने काय बघितलं नाही. म्हणजे असेल 15 किंवा महिना ह्या 2 मध्ये कुठेतरी असेल बरं मग द्यायची केवढ्याला किंमत जरा जास्त होती हो किंमत आता काय करू इकडं तिकडं अजूनही कुणीकडे करणार अहो, काय कमी करू किती बोला 60 पर्यंत देऊ हा 60,000 आलं याचा व्यवहार होऊन जाईल घर शांत स्वभावाच्या धार काढू देते मामा होय हात ही घाला मागल्या पायाला धरतो शांत समाधान बघू दाखवा बरं मला ही जरा. गाय योगा योगा सावकाश. रामकृष्ण हरी. दात बेत हाणल बरं नाही नाही लात नाही का नाही गप गप हो 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 ओके हो हो गप धरू काय मी जरा गप्प. काय गरज नाही थांबा थांबा जरा हो आहे का योगा बघा दात बरं का चालू देते का ही काय योगा आहे ओके का? म्हणजे शांत समाधान शांत समाधानी आणि कुठं बी कुणी बी असू द्या काय अडचण नाही नाही का नाही नाही बरं, मग बाया पोराने ही कुठे बी म्हणजे बारकं लेकरू जर आलं तर त्याला चाटणार बर हा 60,000 देत आहे मोबाईल नंबर सांगा मोबाईल मला नाहीच येतच नाही कळतच नाही काय ते शाळा जाग नसल्यामुळे शाळा झाली नाही ना. बरं बरं सामान नाव तर सांगा तुमचं मधु पांढरंग सरगर झंजेवाडी बरं ठीक हा धन्यवाद सलगर साहेब धन्यवाद अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती दिली बाबांनी गाय शांत स्वभावाचे हो. आणि जर कुणाला पाहिजे असेल तर हिने पत्ता पण दिलेला आहे व्हिडिओमध्ये घेऊ शकताय मित्रांनो सामान्य शेतकरी आहेत.
कुणाला पाहिजे असेल तर घेऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा मित्रांनो. आजचा व्हिडिओ इथंच थांबायचा आहे, आपल्याला व्हिडिओ मोठा होत चाललेला आहे. ते काय बघू शकता हो सावकाश नाही जागेवर पण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. इथंच थांबूया. धन्यवाद.